इराण पेटलंय पण पाकिस्तानला धडकी बसली। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची झोप उडाली। इराणमध्ये सुरू असलेल्या विरोधी आंदोलनामुळे पाकिस्तानला काय धोका आहे? पाकिस्तान आणि इराण यांच्यात काय सिमिलॅरिटी आहे? आणि इराणमध्ये सुरू असलेल्या अराजकतेवर पाकिस्तानने काय सावधगिरी बाळगली आहे? सर्व काही जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। इराणमध्ये सध्या सुरू असलेले विरोधी आंदोलन आणि अस्थिरता यामुळे शेजारील राष्ट्रातही चिंता वाढली आहे। त्यातील सर्वात महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजे पाकिस्तान। इराणमधील वाढती अस्थिरता पाकिस्तानच्या सुरक्षा, अर्थव्यवस्था आणि सीमा व्यवस्थेवर थेट परिणाम करू शकते, अशी भीती पाकिस्तानला वाटते। तुम्हाला प्रश्न पडला असेल की इराणमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे, इराणमध्ये आंदोलन होत आहे, मग पाकिस्तानला का टेन्शन आलंय? त्याचं कारण असं आहे की पाकिस्तान आणि इराण यांच्यामध्ये जवळपास 900 किलोमीटरहून अधिकची बॉर्डर आहे जी लागून आहे, आणि त्यात बहुतांश भाग हा डोंगराळ आहे, जिथे सुरक्षा व्यवस्थाही काही खास नाही आहे। सध्या इराणमधील लोकसंख्येतील एक मोठा भाग हा रस्त्यावर उतरलाय, ज्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। त्यामुळे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचं सरकार इराणमधील प्रत्येक हालचालींवर बारीक नजर ठेवून आहे। पाकिस्ताननं इराणसाठी ट्रॅव्हल ॲडवायझरी देखील जारी केलेली आहे, आणि या ट्रॅव्हल ॲडवायझरीमध्ये काय म्हटलं आहे? पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा आणि प्रवास नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। इराणहून पाकिस्तानला प्रवास करणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांनी त्यांच्या पासपोर्टवर वैध व्हिसा किंवा एक्झिट स्टॅम्प हे असल्याची खात्री करावी, असं आवाहन पाकिस्तानच्या प्रशासनानं केलं आहे। विश्लेषकांच्या मते जर ही अस्थिरता दीर्घकाळ चालली तर सीमा पार व्यापार विस्कळीत होईल आणि तस्करी वाढेल, आणि सोबतच मोठं टेन्शन ते म्हणजे बलुचिस्तानमध्ये सुरक्षेचं संकट निर्माण होऊ शकतं। इतकंच नाही तर इराणमध्ये अराजकता वाढल्यास निर्वासितांचा दबावही वाढेल, जो पाकिस्तानसाठी एक नवं टेन्शन ठरू शकतं। तज्ज्ञ सांगतात की अमेरिका किंवा इस्रायलचा जर हस्तक्षेप झाला तर पाकिस्तान अधिकच अडचणीच्या पॉलिटिकल ट्रबलमध्ये सापडू शकतो, कारण इराणमधील अस्थिरता फक्त एका देशापुरती मर्यादित नाही आहे, तर ती संपूर्ण प्रदेशासाठी धोक्याचा इशारा ठरू शकते। आणि पाकिस्तानला इराण, आखाती देश, चीन आणि अमेरिकेशी जे संबंध आहेत ते संतुलित करण्याचं मोठं आव्हान असेल। म्हणूनच पाकिस्तानमधील इस्लामाबाद प्रशासन टेन्शनमध्ये आलेलं आहे। इराणमधली अस्थिरता पाकिस्तानचं डोकंदुखी ठरताना दिसते। बरं, अमेरिका आधीच इराणवर ताबा मिळवण्याच्या तयारीत आहे, आणि चीनला तायवान हवा आहे, त्यामुळे तायवानवर ताबा मिळवण्यासाठी चीनकडून वातावरण निर्मिती केली जाते। अशा वेळी पाकिस्तानला कोण मदत करेल? भारत। मित्रांनो, गमतीचा भाग सोडला तर या परिस्थितीमध्ये भारताची भूमिका निर्णायक ठरू शकते। भारताला यावेळी पाकिस्तानवर दबाव बनवण्याची संधी मिळू शकते। भारताची भूमिका याबाबत काय असेल ती येत्या काळात स्पष्ट होईलच। मात्र इराणमध्ये सुरू असलेलं हे आंदोलन भारताला सुद्धा मोठी सावधगिरीची शिकवण देणार आहे। का बरं? कारण वाढती महागाई आणि आर्थिक अस्थिरतेमुळे इराण पेटलाय। भारताची सध्याची स्थिती पाहता महागाई आणि अस्थिरता वाढू शकते, आणि भारतातली महागाई पाहता उद्या इराणसारखं चित्र भारतात सुद्धा पाहायला मिळू शकते का? तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा। भेटूया पुढील नव्या ग्लोबल अपडेटसह। नमस्कार।